नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनलला। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। हा येणारा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी असा ठरणार आहे। प्रश्न क्रमांक 160 डाल्टन पद्धतीची मांडणी खालीलपैकी कोणी केली आहे? पर्याय ताराबाई मोडक, जॉन डू, किलपॅट्रिक, हेलन पार्क्सटन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, हेलन पार्क्सटन। प्रश्न 161 एक चांगला शिक्षक खालीलपैकी टिंबटिंब भावना वाढवितो? पर्याय प्रेम, सहकार्य, स्पर्धात्मक, तटस्थ। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सहकार्य। प्रश्न 162 आधुनिक शिक्षणामध्ये अध्ययनकर्त्यांमधील संदर्भ शिक्षकाची मुख्य भूमिका कोणती? पर्याय आहे निर्देशनात्मक, सुलभकर्त्याची, सूचनात्मक, तटस्थात्मक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सुलभकर्त्याची। खालीलपैकी पूर्णपणे सत्य स्वरूपाची विधान कोणती? विधाने आहेत प्रत्येक बालक अध्ययन करू शकत नाही, प्रत्येक बालक अध्ययन करू शकते, खूप कमी बालके शिकू शकतात, खूप जास्त बालके शिकू शकतात। पर्याय फक्त 1, 2 आणि 3, फक्त 2 आणि 4, 1, 2 व 4, फक्त 3 आणि 4, फक्त 2। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, फक्त 2, म्हणजेच प्रत्येक बालक अध्ययन करू शकते। प्रश्न 164 बाल्यावस्थेत बालक कोणत्या मार्गाने शिकतो? पर्याय प्रश्न विचारून, चर्चा करून, अनुभव घेऊन, वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व। प्रश्न 100 विद्यार्थी शिकत असताना त्यांच्यामध्ये काही उणिवा राहतात, या संबंधात योग्य विधान कोणते? पर्याय विद्यार्थ्याने अध्ययन करताना कोणत्याही उणिवा राहू देऊ नये। उणिवा राहणे अध्ययन प्रक्रियेचा एक भाग आहे। विद्यार्थी दुर्लक्षामुळे त्याच्या अध्ययनात उणिवा राहतात। उणिवा नेहमी ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांची वेगळी व्यवस्था करावी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, उणिवा राहणे हा अध्ययन प्रक्रियेचाच एक भाग आहे। प्रश्न 166 राजेश गणितात नेहमी मागे राहतो? एक चांगल्या शिक्षकाच्या दृष्टीने राजेश गणितात मागे राहण्याचे कारण काय असेल? पर्याय मुलांना गणित विषय अवघड वाटतो, राजेशने गणिताची ट्यूशन लावलेली नाही, राजेशला गणित विषय आवडत नाही, गणिताच्या अध्यापनात राजेशला सहभागी केले नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, गणिताच्या अध्यापनात राजेशला सहभागी केले नाही। प्रश्न 167 एक चांगला शिक्षक टिंब। पर्याय अध्यापन करताना व्याख्यान पद्धतीने उत्तम शिकवितो, वर्गात चांगली शिस्त ठेवतो, विद्यार्थ्या सतत अध्ययनाकरिता प्रेरित करतो, शैक्षणिक तंत्रज्ञान साधने वापरून शिकवितो। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्याला सतत अध्ययनाकरिता प्रेरित करतो। प्रश्न 168 राष्ट्रीय अभ्यासक्रमालेखा आराखडा 2005 नुसार गणित अध्यापनाची मुख्य उद्दिष्टे कोणती? पर्याय उद्दिष्टे आहेत बालकाला गणिताची माहिती देणे, बालकाला गणितात आवड निर्माण करणे, बालकात गणिताहून भावनात्मक विकास करणे, बालकांमध्ये गणितातून तार्किकता व समस्या निराकरण क्षमता वाढविणे। पर्याय फक्त 1, 3 आणि 4, फक्त 2, 3 आणि 4, फक्त 1, 2, 3, फक्त 2 आणि 4। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, फक्त 2 आणि 4। प्रश्न 169 मानसिक आरोग्य असलेल्या शिक्षकाचे मुख्य विशेषता खालीलपैकी कोणते? पर्याय भावनात्मकदृष्ट्या संतुलित, कडक शिस्तीचा, विषय ज्ञान, प्रभुत्व, अध्यापनास अस्वस्थ व चिंतित। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, भावनात्मकदृष्ट्या संतुलित। प्रश्न 170 स्वातीकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तर शिक्षक लगेच देऊ शकत नाहीत, अशा शिक्षकाची प्रतिक्रिया काय असावी? पर्याय स्वाती वर्गातील सर्वात खोडकर विद्यार्थिनी आहे असे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष कराल, स्वातीला वर्गात सर्वांसमोर उत्तर न देणारा प्रश्न विचाराल म्हणून रागविणे, स्वातीचा प्रश्न शांततापूर्वक ऐकून घेऊन दुसऱ्या दिवशी माहितीच्या आधारे तिच्या प्रश्नाचे उत्तर वर्गात देणे, स्वातीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं येत नाही असे सांगणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, स्वातीचा प्रश्न शांतपूर्वक ऐकून घेऊन दुसऱ्या दिवशी माहितीच्या आधारे तिच्या प्रश्नाचे उत्तर वर्गात देणे। तर ही होती महा-टी-ई-टीच्या संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रशी निगडीत असणारे प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।